नमस्कार, ज्योती अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी फक्त पाव किलो साबुदाणे आणि पाव किलो बटाटे यापासून मी मस्त अशा चकल्या आणि त्याच पिठाच्या आपल्याला जर चकल्या बनवायच्या नसतील तर कुरकुरे देखील बनवू शकतो। आणि हे साबुदाणा बटाटे चकल्या बनवण्याचं जे पीठ आहे त्याच्यात फक्त बटाटा आपल्याला उकडून घ्यायचा आहे, नंतर पीठ अजिबात शिजवायची गरज नाही। तर अशा ह्या चकल्या बनवण्यासाठी आपल्याला साबुदाणा हा रात्रभर भिजवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मस्त मोकळा साबुदाणा भिजवून घ्यायचा आणि चकल्या बनवण्यासाठी हा साबुदाणा मी थोडासा असा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे। आता मला 1 किलोच्या चकल्या बनवायच्या आहेत म्हणून मी अर्धा किलो साबुदाणा हा असा गोळा तयार करून घेतला आणि इथे मी अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता इथे चकलींमध्ये टाकण्यासाठी काही साहित्य आहे। त्याच्यात फक्त आपल्याला जिरं, 2 चमचे जिरं, 2 चमचे हिरवी मिरचीचा ठेचा आणि मीठ चवीसाठी एवढं साहित्य वापरायचं आहे। हा जो उकडलेला बटाटा आहे तो आपल्याला असा त्याचा लगदा तयार करून घ्यायचा आहे। हाताने असा जर चुरून घेतला तर चुरला जातो, पण त्याच्यामध्ये गिठोड्या राहू शकतात, म्हणून असा किसणीने बटाटा हा किसून घ्यायचा। आता अशा पद्धतीने संपूर्ण बटाटा किसून झाल्यावर हा जो साबुदाण्याचा गोळा आहे त्याच्यामध्येच मी हा बटाट्याचा किस टाकला। आता चवीसाठी त्याच्यात मी सेंधे मीठ वापरलेलं आहे, उपवासाचं हे मीठ असतं। आणि मीठ टाकल्यावर एकसारखं असं कालवून घ्यायचं। नंतर त्याच्यात जिरं टाकायचं, हा वाटलेला मिरचीचा ठेचा टाकायचा। मिरचीचा ठेचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही याच्यात चटणी पावडरचा देखील वापर करू शकता। आता मीठ, मिरची आणि जिरं हे संपूर्ण टाकल्यावर हे पीठ असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच त्या पिठाच्या चकल्या बनवून घ्यायच्या। तर चकल्या बनवण्यासाठी मी इथे पिशवीचा वापर केलेला आहे। तर पिशवीमध्येच अशा पद्धतीने पीठ भरून घेतलं, त्याचा कोन तयार करून घ्यायचा आणि पटापट त्याच्या चकल्या बनवून घ्यायच्या। सोऱ्यामध्ये पीठ भरून चकली बनवण्यापेक्षा पिशवीच्या साह्याने अगदी पटापट होतात। तरी देखील चकल्यांपेक्षा अजून सोपी पद्धत आहे। तर असे हे कुरकुरे टाकले तरी चालतं। असे कुरकुरे तर मुलांना खूपच आवडतात आणि अगदी पटापट होतात। एकटीने जरी बनवायचं म्हटलं तरी फक्त अर्धा तासात 1 किलोच्या अशा चकल्या किंवा कुरकुरे तयार होतात आणि थोडं थोडं का होईना आपल्याला घरचा पदार्थ हा तयार करता येतो। तर मस्त पांढऱ्या शुभ्र चकल्या आणि कुरकुरे इथे माझे तयार झालेले आहेत। अगदी दुपारपर्यंत कडक उन्हात वाढतात। तर चकल्या ह्या अशा पलटून घ्यायच्या, दुसरी बाजू देखील मग चांगली वाढते। आणि कुरकुरे तर आताच चांगले वाढलेले आहेत, असे हाताने जमा करू शकते। अशाच पद्धतीने कडक उन्हात 2 दिवस हे चकल्या कुरकुरे वाढून घ्यायचे, म्हणजे वर्षभर तुम्ही डब्यात भरून ठेवले तरी अजिबात खराब होणार नाही। ह्या चकल्या बनवण्याची दुसरी पद्धत म्हणजे पीठ शिजून तयार केलेल्या चकल्या। तर ती रेसिपी बघण्यासाठी टायटलमध्ये त्रिकोणावर क्लिक करा आणि नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह। धन्यवाद।